आहे एस एज्युकेशन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनल मधलं सगळे आलेत का? पटापट सगळ्यांनी लिंक शेअर करा. सगळ्यांनी लिंक शेअर करा. पटकन जॉईन व्हा. गुड इव्हिनिंग. माझा आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? आवाज येत असेल तर एकदा कमेंट करा म्हणजे मला लेक्चर चालू करायला. पटकन जॉईन व्हा. योगेश, सुखदेव, जिनेंद्र, चला पटकन जॉईन व्हा. आवाज येतोय का व्यवस्थित? आवाज येत असेल तर मला लेक्चर सुरू करायला. चला तर आजचे लेक्चर महत्वाचं आहे आणि ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला अतिशय महत्वाच्या आणि शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की नाम हा टॉपिक काही अवघड नाहीये, अतिशय सोपा आहे. तर हो, खरोखर सोपा आहे, परंतु काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाहीत किंवा काही नामाचे इतर पण गुणधर्म असतात तेही लक्षात राहत नाहीत. आणि आपण अशा पद्धतीचं नाम हा टॉपिक अभ्यासणार आहोत आज की ज्याच्यामधून तुम्हाला नाम या टॉपिकच्या अतिशय कमी 1 ते 2 पेज मध्ये असणाऱ्या शॉर्ट नोट्स मिळून जातील आणि शिवाय तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपण नोट्स काढल्या पाहिजेत. या टॉपिक मध्ये सुरुवातीला मी तुम्हाला नाम या टॉपिकची बेसिक माहिती देणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच आधारित प्रश्न घेणार आहे फक्त नाम या टॉपिकवर. आणि ही जर माहिती तुम्ही व्यवस्थित ऐकलीत तर तुम्हाला व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं देता येतील. प्रश्न मी काही सोपे आणि काही अवघड असे काढलेले आहेत जेणेकरून तुमच्या बुद्धीचा कस लागेल याचा मी विचार केलाय. आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न नाम या टॉपिकवर आले तर ते तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवता येतील. तर याच्यानुसार हे प्रश्न IBPS पॅटर्न वगैरे, आता IBPS पॅटर्नला 5 ऑप्शन असतात, हाच फरक आहे कोमल. पण इथं जरी 4 ऑप्शन असले तरी प्रश्नांची एक जर तुम्ही लेवल बघितलीत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल, प्रश्नांची लेवल बघितलीत तर ती काही कमी नाहीये आणि तुम्हाला चांगले वाटतील क्वेश्चन. आपण IBPS त्या टाईपने सुद्धा क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करूया. आलं लक्षात? तर सुरुवातीला आज जास्त वेळ न घालवता, आणि मी सुरुवातीला आधीच सांगते, मी सर्व विद्यार्थ्यांची नावं घेत बसणार नाही बाळांनो. तुम्ही जेवढे जण आहात त्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सेशन शेवटपर्यंत अटेंड करावा आणि उगाच खूप प्रत्येकाची नावं घेण्यात वगैरे वेळ न जाता आपण जास्तीत जास्त अभ्यासाची जी माहिती आहे ती आपल्याला मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे, नाव न घेण्यामागे. तर सगळ्यांचं स्वागत आहे सेशन मध्ये. आपण सेशन चालू करतोय. आजचा टॉपिक आहे नाम. आता जर तुम्ही बघितलं तर इथं सुरुवातीला मी आधी तुम्हाला एक 10 मिनिटांमध्ये ह्या नोट्स नक्की काय आहेत आणि काय आहे. तर नाम म्हणजे काय, तर सृष्टीतील किंवा कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी कल्पित म्हणजेच कल्पनेतील किंवा प्रत्यक्षातील वस्तूला जे दिलेलं नाव असतं त्यालाच काय म्हणतात, नाम असं म्हणतात. ही नामाची व्याख्या अनेक वेळेला पोलीस एक्झामला विचारली गेली आहे, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला जसं दार, खिडक्या, या खिडक्या असतील, आपला क्लासरूम असेल किंवा आताचं लेक्चर असेल, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या सृष्टीतील आहेत. काही जसं आता मी तुम्हाला स्पष्ट दिसते तसं काही दिसतात त्यांना प्रत्यक्षातील वस्तू असं म्हणतात आणि ज्या दिसत नाहीत त्यांना कल्पित किंवा कल्पनेतील वस्तू असं म्हणतात. त्यांना आपण जे नाव देतो त्यालाच काय म्हणतात, नाम असं म्हणतात. आता ह्या नामाचे मुख्य प्रकार किती आहेत, तर 3 आहेत. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत, 3. मी ह्या एका पेज मध्ये सगळे नामाविषयीचे गुणधर्म लिहिलेले आहेत. हे कुठल्याही पुस्तकाचं कॉपी नाहीये, तुम्हाला लगेच लक्षात येईल काय आहे. तर नामाचे मुख्य प्रकार आहेत 3: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. याचे विदिन म्हणजे एक सेंटेन्स मध्ये ह्याच्यामध्ये 4-5 शब्द असतील अशी आपण व्याख्या केलेली आहे. आणि अगदी डिटेलमध्ये बघायचं असेल तर माझा ह्याचा व्हिडिओ सुद्धा युट्यूबला उपलब्ध आहे, तुम्ही ते डिटेलमध्ये बघू शकता. आपल्याला जस्ट नाम या टॉपिक मध्ये काय आहे आणि त्यावरचे आधारित प्रश्न आपल्याला करायचे आहेत. आलं का लक्षात? तर बघा, सामान्य नाम, सर्वसामान्य गुणधर्मांवरून दिले जाणारे नाव म्हणजे काय,
सामान्य नाम. तर विशिष्ट व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांना दिले जाणारे नाम म्हणजे विशेष नाम आणि भावना, गुणधर्म, वैशिष्ट्य दर्शवणारे नाम म्हणजे भाववाचक नाम. हे झाले तीन नामांच्या व्याख्या. आता सर्वसामान्य गुणधर्म म्हणजे काय की जसं घर आपण म्हटलं की घराला छप्पर असतं, दार असतं, खिडक्या असतात, किचन असतं, घरामध्ये टीव्ही असतो, असं जे काही असतं त्याला घर म्हणतो. आणि हे जे मी आता सांगितलं किचन असतं, टीव्ही असतं, दार असतं, खिडक्या असतात, हे काय झाले सर्वसामान्य गुणधर्म आणि त्याच्यावरून जे आपण नाव दिलं ते काय झालं घर. घर हे काय झालं सामान्य नाम. तर घराला नाव जर आपण दिलं विशिष्ट नाव की आपल्या घराला आपण काहीतरी नाव देतो ना एका आपल्या आवडत्या व्यक्तीचं वगैरे किंवा आपल्याला जे सुचेल ते कल्पवृक्ष वगैरे, तर हे त्या घराचं झालेलं कल्पवृक्ष हे विशेष नाम झालं. आणि घर खूप मोठं आहे असं म्हटलं तर मोठं हे काय झालं भाववाचक नाम झालं, त्या घराचा दिलेला हा गुणधर्म. तर अशा पद्धतीने सर्वसामान्य गुणधर्मांवरून दिलं जाणारं असतं ते सामान्य नाम असतं आणि जे विशिष्ट वस्तू, व्यक्ती, ठिकाण यांना दिलं जातं ते विशेष नाम असतं आणि भावना, गुणधर्म, वैशिष्ट्य दर्शवतं ते भाववाचक नाम असतं. आता पुढे इथंच हे जे सामान्य नाम आहे, सामान्य नाम कसं असतं अनेक धर्मी. अनेक धर्मी म्हणजे सामान्य नामाचं अनेक वचन होतं. फॉर एक्झाम्पल झाड हे सामान्य नाम आहे तर झाडचं अनेक वचन काय होतं झाडे, हे झाड या शब्दाचं अनेक वचन होतं आणि म्हणूनच सामान्य नाम अनेक धर्मी असं म्हणतात. अनेक धर्म समुदायाचा किंवा जातीचा बोध होतो. त्या तसंच विशेष नाम हे कसं असतं एकधर्मी. एकधर्मी म्हणजेच कसं असतं एक वचनी असतं. कसं असतं एकवचनी असतं. एकाच धर्मीचा, एकाच प्राण्याचा, एकाच पदार्थाचा आणि एकाच समुदायाचा बोध विशेष नामावरून होतो. उदाहरणार्थ झाड कसलं तर आंब्याचं झाड, आंबा हे त्याला आपण दिलेलं विशेष नाम झालं. आता हेच भाववाचक नाम कशी असतात एकधर्मी किंवा धर्मवाचक असतात. त्याच्यातून स्पर्श करता येत नाही किंवा चव घेता येत नाही, आकृती रूपात स्पष्ट करता येत नाही, ती काय असतात भाववाचक नामं असतात. जसं बघा की आपण एखादं झाड म्हटलं तर झाडाची अशी आकृती काढू शकतो आपण, बरोबर आहे. किंवा जर समजा आपण म्हटलं आंबा तर आंब्याची अशी आकृती काढू शकतो आपण. मात्र आंबा गोड आहे असं म्हटलं तर गोड या शब्दाची आकृती काढा असं म्हटलं तर आपण नाही काढू शकत. म्हणजे गोड हा शब्द काय आहे भाववाचक नाम आहे, तो गुणधर्म व्यक्त करतो आणि म्हणून म्हणतात भाववाचक नामांना स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, आकृती काढता येत नाही. तर अशा टाईपनी जे असतात ती भाववाचक नामं असतात. हा त्याच्यामध्ये सुचवलेला मी काय आहे भाववाचक नामांचं सामान्य नामांचं काय लक्ष ठेवायचं अनेक वचन होते किंवा अनेक धर्मी असतात, विशेष नामं एकधर्मी असतात आणि भाववाचक नामं ही धर्मवाचक असतात. त्याचंच एक्सप्लेनेशन इथं खाली केलेलं तुम्हाला दिसते की वर आता हे एरो एका खाली एक घेतले तर इकडचा कॉलम आहे तो सामान्य नामांचा, हा आहे तो विशेष नामांचा आणि हा आहे तो भाववाचक नामांचा. पुढचा बघा सामान्य नाम काय असतात अनेकत्व सूचक म्हणजेच कसे असतात अनेक वचनी. विशेष नाम कसे असतात एकत्व सूचक म्हणजेच कसे असतात एकवचनी. तर भाववाचक नाम सुद्धा एकत्व सूचक असतात म्हणजेच कसे असतात एकवचनी असतात. उदाहरणार्थ काय म्हणजेच काय की सामान्य नामांचे अनेक वचन होते आणि विशेष नामांचे अनेक वचन होत नाही, भाववाचक नामांचे अनेक वचन होत नाही. म्हणजे जसं इथं आपण झाड हे घेतलं, इथं आपण झाड घेतलं तर झाडे होतं, बरोबर आहे. तसं इथं जर आपण विशेष नाम अक्षय घेतलं तर अक्षय ये वगैरे होत नाही. तसं इथं भाववाचक नाम जर आपण गोड घेतलं तर गोडचं गोडे वगैरे अनेक वचन होत नाही. इथं उदाहरणार्थ म्हणून दिलंय बघा झाडचं झाडे होतं, हिमालयचं हिमालयच राहतं अनेक वचन होत नाही, सुंदर या शब्दाचं सुंदरच राहतं. आलं लक्षात, समजलं. तर हे आहे त्याचा सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नामांचा वेगळा गुणधर्म. आता पुढचं बघा
हे सामान्य नाम. सामान्य नामे ही काय असतात? परंपरेने दिली जातात. परंपरेने म्हणजे किंवा समाज रूढीने ठेवतात. म्हणजेच काय की जसं घर म्हणजे काय, घर म्हणजे काय असं जर विचारलं तर घर म्हणजे काय असतं? खिडक्या असतात, दारं असतात किंवा किचन असतं वगैरे मी जे सांगितलं. आणि मग असं जे असतं की ज्याला खिडक्या असतात, दारं असतात किंवा त्याच्यामध्ये टीव्ही असतो, त्याच्यामध्ये किचन असतं, असं जे असतं त्याला घर म्हणायचं. हे आपल्याला आपण परंपरेने किंवा समाज रूढीने शिकलेलं असतो. आणि म्हणूनच जर घर हे सामान्य नाम आहे म्हणजे कोणतीही सामान्य नामं ही परंपरेने आणि समाज रूढीने ठेवलेली असतात. तर विशेष नामं ही मुद्दाम ठेवलेली असतात. म्हणजे एखादं घर आहे तर त्या घराला सुचवलेलं, मुद्दाम सुचवलंय. कल्पवृक्ष, सगळ्याच घरांची नावं म्हणजे सगळं छोटं मोठं कसली पण असू देत, आपण त्यांना झाडच म्हणतो. किंवा छोटं मोठं स्लॅबचं असू दे, कसलेही असू दे, त्याला आपण घरच म्हणतो. पण त्या घराला आपण एखादं मुद्दाम नाव काय ठेवू शकतो? कल्पवृक्ष ठेवू शकतो. काहीतरी वेगळं स्वतःच्या आवडीचं, स्वतःच्या वडिलांचं किंवा कुणाचं आपण घराला नाव ठेवतो. बरोबर आहे ना? तर विशेष नामं ही मुद्दाम सुचवलेली असतात. तर भाववाचक नामं ही गुणधर्म, वैशिष्ट्य पाहून देतात. म्हणजे घर मोठं असेल तर विशाल आहे, मग विशाल हे काय झालं? भाववाचक नाम. म्हणून भाववाचक नामं ही गुणधर्म, वैशिष्ट्य पाहून ठरवतात. मग लक्षात कसं ठेवायचं? सामान्य नामं परंपरेने, समाज रूढीने ठेवतात. विशेष नामं मुद्दाम ठेवतात. भाववाचक नामं गुणधर्म, वैशिष्ट्य पाहून ठेवतात. आलं लक्षात? हो, यस, त्याची प्लेलिस्ट बनवणार आहे, तुम्हाला ती समजेल. पुढचं बघा, नक्की कोणती आहेत सामान्य नामं? तर मुलगा, नदी, घर, गाव, देश, पुस्तक ही काय आहेत? सामान्य नाम आहे. तर मुलगाचं नाव काय? रमेश. नदीचं नाव काय? गंगा. हे विषयाचं नाव आहे मराठी. देशाचं नाव काय? भारत. फुलाचं नाव काय? गुलाब. हे दिलेली विशिष्ट नावं आहेत. आलं लक्षात? पुढचं भाववाचक नामं म्हणजे काय? सौंदर्य, चतुर, दुबळेपणा, शहाणपण, वात्सल्य, नवलाई हे जे शब्द आहेत यांची आकृती काढता येत नाही आणि म्हणून त्यांना आपण भाववाचक नामामध्ये त्याचा समावेश करता येतो. तर हे आपण सामान्य नाम म्हणजे काय, भाववाचक नाम म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे काय हे आपण बघितले. पुढे बघा, पुढचं सामान्य नामाचे उपप्रकार. सामान्य नामाचे उपप्रकार किती आहेत? 2. सामान्य नामाचे उपप्रकार किती आहेत? 2. तर कोणते आहेत? पदार्थवाचक सामान्य नाम आणि दुसरा आहे समूहवाचक सामान्य नाम. पदार्थवाचक म्हणजे काय की ज्या वस्तू अशा असतात 1, 2, 3, 4 असे मोजता येत नाहीत, ज्यांच्यासाठी किलो, लिटर, मीटर परिमाण वापरावं लागतं, अशी जी सामान्य नामं असतात ती पदार्थवाचक सामान्य नामं असतात. आलं लक्षात? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. आलं लक्षात? लिंक शेअर करा जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना जॉईन होता येईल. आता बघा, पदार्थवाचक नामं कोणती? कापड, पीठ, पाणी, सोने. मग ह्यांना पदार्थवाचक मध्ये काय टाकायचं? तर हे सामान्य नाम आहे, पण कापड आपण 1, 2, 3, 4 मोजू शकत नाही, त्याच्यासाठी मीटर हे परिमाण वापरतो. तसंच पीठ हे आपण 1, 2, 3, 4 मोजू शकत नाही, त्याच्यासाठी आपण किलो हे परिमाण वापरतो. तर पाणी हे आपण 1, 2, 3, 4 मोजू शकत नाही, त्याच्यासाठी आपण लिटर हे परिमाण वापरतो. सोने आपण ग्रॅम किंवा किलो या टाईपनी आपण सोन्यासाठी परिमाण वापरतो. म्हणजे जी सामान्य नामं अशी असतात ज्यांच्यासाठी परिमाण वापरतो ती सर्व कशामध्ये टाकायची? पदार्थवाचक सामान्य नामामध्ये टाकायची आहेत. याची सर्वांना तुम्हाला PDF मिळणार आहे मोफत. आलं लक्षात? मी तुम्हाला ही ह्याला टाकणार आहे टेलिग्रामला. समूहवाचक म्हणजे काय की एकत्रित समूहाचा बोध होतो. जसं जुडी म्हटलं, जर आपण म्हटलं की दुर्वाची जुडी, तर त्याच्यामध्ये एकच दुर्वा नसते, त्याच्यामध्ये 7, 11 किंवा 21 असं दुर्वा एकत्रित केल्या जातात आणि बांधलं जातं, त्याला जुडी म्हणतात. रास म्हणजे धान्याची रास म्हटलं तर धान्य एकच कण नसतो, तर अनेक धान्याचे कण एकत्र येऊन जे ढीग तयार होतो त्याला आपण रास म्हणतो. सेम त्याच टाईपनी ढीग. गंज म्हणजे जे पेंडा किंवा काय, मला त्याला एक्झॅक्टली शब्द आठवत नाहीये, त्याचं जे रचलं जातं एकत्रित त्याला गंज असं म्हणतात. आलं लक्षात? तर अशा टाईपनी ज्याच्यातून समूहाचा बोध होतो ती सर्व काय असतात? समूहवाचक सामान्य नाम असतात. तर लक्षात काय ठेवायचं? सामान्य नामाचे उपप्रकार 2, पदार्थवाचक आणि समूहवाचक. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे.
की झाडे, पुस्तके, खुर्च्या इत्यादी सामान्य नामे 1, 2, 3 अशी संख्येत मोजता येतात. उदाहरणार्थ 5 झाडे, 10 पुस्तके, 8 खुर्च्या असं आपण मोजू शकतो. तसं कापड मीटर मध्ये मोजतात, पीठ किलो मध्ये मोजतात, पाणी लिटर मध्ये मोजतात, सोने तोळे, ग्रॅम किलो मध्ये मोजतात. म्हणून परिमाणांचा वापर करावा लागतो, म्हणून त्याला पदार्थवाचक नाम असं म्हणतात. हे मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तिथं हायलाइट करून दिलेलं आहे. शिवाय भाववाचक नामं ही प्रत्ययावरून पण तयार होतात. आता ही आपल्याला काय दिलेली असतात परीक्षेला, अनेक वेळेला आपल्याला प्रत्ययावरून तयार होणारी भाववाचक नामं विचारलेली असतात. येस, मी इंग्लिश ग्रामरचे ऑलरेडी काळ म्हणजे टेन्सचे व्हिडिओ टाकलेले आहेत. ओके, तर आधी आपण हे शिकूया आणि नंतर शेवटी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊया. नक्की आलं लक्षात? लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, अनेक विद्यार्थी जॉईन होतील. तर प्रत्ययावरून होणारी भाववाचक नामं कोणती आहेत? आता इकडे लक्ष द्या, हे फक्त एवढंच असं नाहीये, तर यावर क्वेश्चन सुद्धा आहेत. हे जर तुम्ही निदान एकदा हे लिहिण्यामागे तुम्हाला बोर करणे किंवा मलाच असं उगाच काहीतरी टाइमपास करायचा आहे म्हणून हे केलेलं नाहीये, तर ह्याचं एक 10 मिनिटांमध्ये रिव्हिजन होऊन जाईल आणि नंतर आपण काय करणार आहोत, याच टॉपिकवर क्वेश्चन घेणार आहोत. ते क्वेश्चन तुम्हाला येतील हे जर एकदा रिव्हिजन झालेलं असेल तर. आणि म्हणून मी अशा टाईपने तुमचं घेतलेलं आहे. आलं लक्षात? जेणेकरून जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेले नसतील किंवा अभ्यास केलेला नसेल तर एकदा हे मेमराईज होऊन जाईल, शिवाय यावर क्वेश्चन सोडवले जातील. हा त्यामागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हे नीट पाहायचं आहे, उगाच लेक्चर सोडून जायचं नाही आहे. तर प्रत्ययावरून तयार होणारी भाववाचक नामं कोणती आहेत? त्व. त्व म्हणजे मनुष्य जर मूळ नाम असेल तर त्याला त्व प्रत्यय लागल्यास मनुष्यत्व होते. शत्रुत्व, मित्रत्व, प्रभुत्व, प्रौढत्व ही त्व प्रत्ययाची भाववाचक नामं आहेत. विद्यार्थी जास्तीत जास्त दिसले पाहिजेत, नाहीतर मग आपण उगाच 50-60 विद्यार्थी असं नाही करायचं. आपण लेक्चर नाही घेतले तर चालेल का? तर सगळ्यांच्या चांगल्यासाठी आपली ही लेक्चर्स चालू आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करायचं आहे. पण किंवा पणा बघा, देवपण, चांगुलपणा, वेडेपणा, शहाणपणा ही पण किंवा पणा प्रत्ययाची भाववाचक नामं आहेत. य प्रत्ययाची गांभीर्य, चातुर्य, धैर्य, शौर्य, सौंदर्य ही य प्रत्ययाची भाववाचक नामं आहेत. आलं लक्षात? पुढचं बघा, ई प्रत्ययाचं श्रीमंती, गरिबी, चोरी, हुशारी ही ई प्रत्ययाची भाववाचक नामं आहेत. ता प्रत्ययाची बघा, नम्रता, मित्रता, बंधुता, वीरता, समता ही ता प्रत्ययाची भाववाचक नामं आहेत. की प्रत्ययाची पाटीलकी, मालकी, माणुसकी, गावकी ही भाववाचक नामं आहेत. वा प्रत्ययाची गारवा, गोडवा, दुरावा, थकवा ही भाववाचक नामं आहेत. आई प्रत्ययाची चपळाई, नवलाई, महागाई, चतुराई ही भाववाचक नामं आहेत. गिरी प्रत्ययाची फसवेगिरी, गुलामगिरी, दादागिरी ही भाववाचक नामं आहेत. तर लेक्चर मध्ये मध्ये बंक करायचं नाहीये, लेक्चर शेवटपर्यंत करायचं आहे. काही महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला इथे सांगणार आहे आणि नंतर याच ह्याच्यावर तुम्हाला काय करणार आहे, मी प्रश्न घेणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते प्रश्न तुम्हाला मला जास्तीत जास्त तुमच्याकडून कसे तुम्हाला खरंच येत आहेत का नाही हे बघायचं आहे. ह्याच्याने मेमराईज होईल. आलं लक्षात? तर इकडे बघा, आता ई प्रत्ययातला फरक कसा ओळखायचा, ई आणि की प्रत्ययातला हेच बऱ्याच जणांना कळत नाही. मूळ शब्दातील शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी असेल तर तो ई प्रत्ययाचा असतो. म्हणजे जर समजा गोड हा शब्द आहे, तर शेवटचा अक्षर काय ड आहे, या ड ला आपण जर वेलांटी दिली तर गोडी हा शब्द ई प्रत्ययाचा होतो. पण जर पाटील हा शब्द आहे, पाटील हा मूळ शब्द आहे, बरोबर आहे, आणि त्याला जर पाटील की तर की करून ई करायचं नाही, तर त्याच्याने हा ई प्रत्ययाचा होत नाही. कारण काय की पाटील हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या पुढे सेपरेट इथं की दिसतोय, म्हणजे हा शब्द कशाचा आहे, की प्रत्ययाचा आहे. हे लक्षात घ्या. आलं लक्षात? तर हे ई प्रत्ययाचे आणि की प्रत्ययाचे नियम लक्षात ठेवायचे आहेत. शिवाय याच्यावरही मी प्रश्न घेतलेले आहेत बघा. नामांचे उपयोग. नामांच्या उपयोगामध्ये की काय आहे बघा, की विशेष नामांचा सामान्य नामांसारखा वापर. आता विशेष नामांचा सामान्य नामांसारखा वापर म्हणजे काय, की उपमा देण्यासाठी इथं बघा मी हायलाइट केलेलं आहे येलो कलरने, की विशेष नामं जर उपमा देण्यासाठी वापरलेली असेल तर त्यांचा समावेश कशात करायचा आहे,
सामान्य नामात करायचा आहे। जसं बघा इथं बघा म्हटलंय तुमचा मुलगा भीमच दिसतो। आता भीम हे ऍक्च्युली काय आहे, विशेष नाम आहे, पण मुलग्याला उपमा देण्यासाठी वापरले, म्हणजे मुलग्याला उपमा भीमाची दिली म्हणून भीम काय म्हणायचं आहे, सामान्य नाम म्हणायचं आहे। हे प्रश्न कितीतरी वेळेला पोलीस एक्झामला येऊन गेलेत, अनेक जणांना विचारा किंवा तुम्ही जर जुने क्वेश्चन पेपर हँडल करत असाल तर तेही तुम्हाला लक्षात येईल। दुसरं एक उदाहरण बघा, त्याचे वडील जमदग्नीचा अवतार आहेत। ऍक्च्युली जमदग्नी हे एक तापट ऋषींचं उदाहरण आहे, म्हणजे ऋषींचं हे नाव आहे, म्हणजे ऍक्च्युली हे विशेष नाम आहे, मात्र वडिलांना उपमा कुणाची दिली, जमदग्नीची, वडिलांना उपमा जमदग्नीची दिली म्हणून जमदग्नी हे काय इथं म्हणायचंय, सामान्य नाम म्हणायचंय, विशेष नाम असलं तरीही, कारण उपमा देण्यासाठी वापरले। तसेच पुढचं उदाहरण बघा, तुमची बायको म्हणजे लक्ष्मीच। आता इथं बायको हिला उपमा कुणाची दिली, लक्ष्मीची। लक्ष्मी हे मूळ विशेष नाम आहे, मात्र इथं बायकोला उपमा देण्यासाठी वापरले म्हणून त्याचा समावेश सामान्य नामात करायचा आहे। आणि याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न असतोच, हे लक्षात ठेवा। व्हेरी गुड, 100च्या वर संख्या गेली पाहिजे। बरेच जण मध्येच लेक्चर जॉईन करतायत, सोडून देतायत, काय हे ऐकायचं असं झालंय। बाळांनो एवढे कमी शब्दामध्ये आणि एवढ्या पटकन, आणि विशेषतः तुम्ही पीडीएफ करताना माझं व्हेरिएशन बघितलं असेल, उगाचच बोर अशी पीडीएफ केलेली नाही, ज्याच्यातून महत्वाचे ठळक शब्द आहेत किंवा ज्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत त्याला विशिष्ट रंगांनी हायलाइट केलेले, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते लक्षात राहावं। आलं लक्षात? सामान्य नामांचा विशेष नामांसारखा वापर। आता इथं बघा, सामान्य नामाचा जर व्यक्ती, वस्तू, ठिकाण दर्शवण्यासाठी वापर केलेला असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, विशेष नाम म्हणायचं आहे। जसं बघा, आताच रमेश नगरहून आला, म्हणजे नगर हे ऍक्च्युली सामान्य नाम आहे आणि त्याचा इथं कशासारखा वापर केलाय, विशेष नामासारखा। जसं आमचा पोपट गावाला जातो, हे जे लाल अक्षरात आहेत ना, ही मूळची सामान्य नामं आहेत आणि त्यांचा वस्तू, व्यक्ती, ठिकाण दर्शवण्यासाठी वापर केलाय आणि म्हणून त्यांचा समावेश कशामध्ये करायचा आहे, विशेष नामामध्ये करायचा आहे। पुढचं बघा, भाववाचक नामांचा विशेष नामांसारखा वापर। आता जर भाववाचक नामं असतील आणि त्याचा वापर जर व्यक्तीसाठी केलेला असेल तर त्याचा समावेश कशामध्ये करायचा आहे, विशेष नामामध्ये करायचा आहे। जसं शांती हुशार आहे, ऍक्च्युली शांती हा मूळ शब्द भाववाचक नाम आहे, मात्र इथं शांती हा शब्द मुलीचं नाव सुचवण्यासाठी वापरलेला आहे। विश्वास, परीक्षेत पास झालेला, जसं आपण म्हणतो माझा तुझ्यावर विश्वास नाही, तर तिथं विश्वास हा शब्द काय आहे, भाववाचक नाम आहे, मात्र इथं हा विश्वास हा शब्द विशेष नामासारखा वापरलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेला भाववाचक नामांचा वापर विशेष नामांसारखा केलेला असतो त्याला काय म्हणायचं, भाववाचक नामांचा वापर असं जर कुठल्याही व्यक्तीला नाव देण्यासाठी, जसं इथं हुशार कोण आहे, मुलगी, मग मुलगी ही व्यक्ती झाली, इथं हुशार कोण आहे म्हणजे परीक्षेत पास होणारा विश्वास हा मुलगा आहे, मग इथं मुलाला म्हणजे एखादं भाववाचक नाम एखाद्या व्यक्तीसाठी वापरलेलं असेल तर त्याचा समावेश कशामध्ये करायचा आहे, विशेष नामामध्ये करायचा आहे। आलं का लक्षात? व्हेरी गुड। पुढे बघा, पुढचं बघा, धातू साधित नाम हा एक पॉइंट आहे। आपण लगेचच बघा पुढे प्रश्न याच्यावर अभ्यासणार आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करायचंय। संख्या 100च्या वर गेली पाहिजे तरच मी हे सेशन 4 महिने चालू ठेवणार आहे, अन्यथा मी ते चालू ठेवणार नाही। धातू साधित नाम बघा, धातू पासून तयार होणाऱ्या नामास धातू साधित नाम म्हणतात। आता धातू म्हणजे काय ते मी इथं बघा हायलाइट केले। धातू म्हणजे काय, मूळ शब्द। उदाहरणार्थ बघा, इथं लाल अक्षराने मी केले, धातू म्हणजे जसं देणाऱ्याने या शब्दातील मूळ धातू काय आहे, दे, देणाऱ्याने देत जावे, हेच उदाहरण अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेले। ओके, लेट जॉईन झाला असला तर ओके, चला पुढे आपण बघूया। पुढचं बघा, घेणाऱ्याने घेत जावे। इथं घेणाऱ्याने हे रेड अक्षर मध्ये जे अंडरलाईन केलंय याच्यामधला मूळ धातू आहे घे, तसं इथं रेड अक्षर आहे वागणे, तर वागणे मग याच्यामधलं मूळ धातू आहे वाग, इथं मी कंसामध्ये लिहिलेलं आहे बघा। चालणे याच्यामधलं मूळ धातू आहे चाल, हे जे आहे घेणाऱ्याने मधला मूळ धातू घेत, चालणे मधला मूळ धातू चाल,
देणारे मधला मूळ धातू देत आणि वागणे मधला मूळ धातू वाग. तर अशा पद्धतीने ज्या मूळ धातूपासून म्हणजे धातूपासून जे नाम तयार होतं त्याला धातू साधित नाम असं म्हणतात. आता ओळखायचं कसं तर ओळखताना देणारा, वागणे, वागणारा, घेणारा, चालणे, इथं शेवटी ने आणि ने असं जे असतात ती धातू साधित नामाची उदाहरणं असतात. ओके, लेक्चर आपली ऑलरेडी बोर्डवर घेतलेली आहेत. जस्ट हे आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत आणि प्रश्नांच्या आधी विद्यार्थ्यांचं थोडंसं रिव्हिजन व्हावं आणि त्यांना पुढच्या प्रश्नांची उत्तरं ही कॉन्फिडेंटली देता यावीत यासाठी आपण आणि शिवाय विद्यार्थ्यांना शॉर्टकट नोट्स उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण हे वर जे सर्व काही घेतलेलं आहे ते अतिशय शॉर्टकट मध्ये घेतलेलं आहे. कोणत्याही पुस्तकातलं जसंच्या तसं कॉपी केलेलं नाही. तुम्ही खूप मोठे मोठे लेखक आहेत आणि त्यातल्या कुठल्याही लेखकाच्या पुस्तकात अशा टाईपची नाम या टॉपिकची मांडणी आहे का एकदा बघा आणि अशाच टाईपच्या जर तुम्ही शॉर्ट नोट्स तयार करायला शिकलात तर 101% जर तुम्हाला पोलीस एक्झामला 25 मार्क्सला मराठी ग्रामर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 23+ मार्क्स मिळवायला काहीच अडचण होणार नाही. कारण या टाईपनी तुम्ही लेक्चर चे शॉर्ट नोट्स काढायला शिकाल. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने शॉर्ट नोट्स काढायचे आहेत. हे कळावं आणि रिव्हिजन व्हावं यासाठी मी तुम्हाला हे वर घेतलेलं होतं. आता आपण काय करणार आहोत, नाम या टॉपिक वरील प्रश्न घेणार आहोत. आलं लक्षात? तर पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय, उत्तर द्या. नवल डॅश नवलाई हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? पहिले 2-3 प्रश्न सोपे आहेत, नंतरचे प्रश्न चांगले आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लिंक शेअर करा. मराठी म्हटल्यानंतर विद्यार्थी कमी आलेले आहेत. डायरेक्टली प्रश्न घेतले तर परत रिव्हिजन कसं होणार असाही प्रश्न पडतो आणि म्हणून मी ते 2 पेज मध्ये तुमचं रिव्हिजन घेतलेलं होतं. हे आलं का लक्षात? तर बघा, नवल नवलाई हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? आता बघा इथं काय करायचं आहे, क्वेश्चनचा आन्सर देत असताना क्वेश्चन क्रमांक 1 असेल तर 1 डॅश जे आन्सर असेल ते त्याच्या पुढे त्याचा क्रमांक लिहा. आलं लक्षात? 1 चा आन्सर काय असणार आहे? 1 चा आन्सर पटकन कमेंट करा. तर 1 चा आन्सर असणार आहे 1 भाववाचक नाम. यातला मूळ शब्द आहे नवल आणि ह्याला प्रत्यय लागलाय नवल, प्रत्यय लागलाय आई. नवलाईला प्रत्यय कुठला आहे? आई हा प्रत्यय आहे. वर मी जे तुम्हाला काही एक्सप्लेन केलं ते जस्ट रिव्हिजन होतं. मूळ लेक्चर तुम्ही माझं बघितलं तर ते असं नाही, व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्या लेक्चर मध्ये. आता आपल्याला तेवढा वेळ नाहीये कारण आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे. आलं का लक्षात? पुढचं दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न, तारा अभ्यास करते वाक्यातील कर्ता कोणत्या नाम प्रकारातील आहे? तारा अभ्यास करते वाक्यातील कर्ता कोणत्या नाम प्रकारातील आहे? आता बघा, तारा अभ्यास करते. आता वाक्यातील कर्ता म्हटले, कर्ता कोण आहे? करणारी कोण? तारा. म्हणजे कर्ता कोण आहे? तारा. तर हा तारा हा शब्द कोणत्या नाम प्रकारातील आहे? काय सांगाल ह्याचा आन्सर? तर इथं अभ्यास करणारी तारा हे मुलीला दिलेलं विशिष्ट नाव आहे म्हणून याचा आन्सर आहे पर्याय नंबर 2 विशेष नाम. 2 चा आन्सर आहे 2. आलं लक्षात? व्हेरी गुड, सगळेजण खूप चांगलं उत्तर देत आहेत. पुढचा तिसरा प्रश्न थोडा मोठा आहे. तिसरा प्रश्न थोडा मोठा आहे आणि तो नीट वाचा आणि त्याचा आन्सर द्या. तिसरा प्रश्न बघा, पुढील वाक्य वाचा. बाबा आंबा खातात. हे अ वाक्य आहे. अ वाक्य काय? बाबा आंबा खातात. ब वाक्य आहे फूल सुगंधी आहे. अ आणि ब वाक्यातील नामांचा योग्य अनुक्रम कोणता? आता याच्यासाठी खातात आणि आहे हे शब्द क्रियापद आहे त्यामुळे हे शब्द कॅन्सल झाले. आलं का लक्षात? तर बाबा आंबा खातात या वाक्यामधलं बाबा आणि आंबा ही 2 नामं आहेत आणि फूल आणि सुगंधी ही 2 नामं आहेत. तर ह्यांचा योग्य अनुक्रम काय होईल? तर कसं लावायचं? तिसऱ्या ह्याचं
तर बाबा म्हणलं, बाबा हे काय आहे? सामान्य नाम. लक्षात घ्या, बाबा, ताई, काका, मामा, आजी, आत्या हे सर्व नातेदर्शक शब्द सामान्य नामामध्ये टाकायचे. त्यामुळे बाबा हे काय झालं? सामान्य नाम. आंबा हे काय झालं? विशेष नाम, कारण ते विशिष्ट फळाचं नाव सांगितले, विशेष नाम झालं. त्यानंतर अनुक्रमे सांगायला सांगितले. फूल काय आहे? सामान्य नाम आहे. सुगंधी काय आहे? भाववाचक नाम आहे. म्हणजे क्रम कसा होईल? सामान्य नाम, विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम असा क्रम झाला पाहिजे. सामान्य नाम, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम. पहिलाच ऑप्शन आपला योग्य आहे आणि म्हणूनच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आंबा हे भाववाचक नाम नाही. आंबा हे विशेष नाम आहे इथं, कारण काय? ते विशिष्ट फळाचं नाव दिलेलं आहे. आलं लक्षात? त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य आन्सर आहे. पुढचं चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न, जास्तीत जास्त लिंक शेअर करा. 100च्या वर संख्या गेली पाहिजे. रोज एवढी कमी संख्या दिसली तर मी हे लेक्चर कालांतराने बंद करेन. आलं लक्षात? चौथं बघा. वस्तूच्या अंगचा गुणधर्म किंवा भाव व्यक्त करणाऱ्या नामाला टिंबटिंब म्हणतात. असू दे ना, थोडं चुकलं तर काही प्रॉब्लेम होत नाही. चला, चुकण्यासाठी तर त्यातून आपण शिकतो, त्याच्यामुळे काही गिल्ट करू नका. पुढचं बघा. वस्तूचा अंगचा गुणधर्म, भाव. आता गुणधर्म आणि भाव असं आलं की भाववाचक नामच म्हणायचंय. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर असेल पर्याय नंबर 1, भाववाचक नाम. 4चं उत्तर आहे पर्याय नंबर 1, भाववाचक नाम. आलं लक्षात? 5वं बघा. 5वं प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात आणि सामान्य नामांचे अनेक वचन शक्य नसते. नीट वाचा. हे विधान टिंबटिंब. ऑप्शन आहे संपूर्ण विधान योग्य, संपूर्ण विधान अयोग्य, पूर्वार्ध योग्य, उत्तरार्ध योग्य. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हेच कळत नाही. तर लक्षात काय ठेवायचं? ज्या वेळेला एखादं वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये हे काय आहे? आणि हे काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. या आणीच्या इकडचा जो भाग आहे याला पूर्वार्ध असं म्हणायचं. काय म्हणायचं? पूर्वार्ध. आणि आणीच्या इकडचा जो वाक्याचा भाग येतो त्याला उत्तरार्ध असं म्हणायचं. मग आणीच्या ऐवजी इथं व असू शकतं किंवा आणि व काहीच नसेल तर काय असतं? कॉमा असतं किंवा तर हा शब्द दिलेला असतो. तर त्याच्या इकडचा वाक्याच्या सुरुवातीच्या भागाला पूर्वार्ध म्हणतात. आणि जर कॉमा दिलेला असेल, आणि दिलेला असेल, व दिलेला असेल, तर दिलेला असेल तर त्याच्या इकडचा जो भाग असतो तो उत्तरार्ध असतो. आता पूर्वार्ध काय? विशेष नामे व भाववाचक नामे एकवचने असतात. तर हे बरोबर आहे, कारण जसं विशेष नाम मी मगाशी उदाहरण सांगितलं अक्षय. अक्षयचं विषय, अक्षय हा जो शब्द आहे हा त्याचं अनेक वचन करा म्हटलं तर होईल का? भारत या शब्दाचं अनेक वचन होईल का? नाही होणार. म्हटल्यानंतर हे बरोबर आहे, म्हणजे पहिलं बरोबर आहे. आणि सामान्य नामांचे अनेक वचन शक्य नसते म्हटले. आता सामान्य नाम झाड, मगाशीच मी उदाहरण सांगितले, झाडे होतं की नाही, म्हणजे शक्य असतं. इथं काय दिलंय? नसते. म्हणजे काय पाहिजे? उत्तरार्ध. उत्तरार्ध काय पाहिजे त्याचा? सॉरी, ह्यातला पूर्वार्ध योग्य पाहिजे. ह्याचं उत्तर काय पाहिजे? पूर्वार्ध योग्य. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं आन्सर पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं आन्सर पाहिजे. व्हेरी गुड. बहुतांश जणांनी याचं आन्सर योग्य दिलेलं आहे. आता पुढचा 6वा प्रश्न बघा. घाई करू नका, प्रश्न नीट समजून घ्या. पुढे थोडेसे मोठे मोठे दिलेत मी प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. मित्रत्व, देवत्व, शत्रुत्व हे शब्द नामाच्या कोणत्या प्रकारातील आहेत? हा सोपा प्रश्न आहे. पदार्थवाचक नाम होत नाही. पदार्थवाचक नाम म्हणजे काय की एखादं नाम त्याला किलो, लिटर, मीटर असं किंवा इतर कुठलं तरी परिमाण वापरलं पाहिजे. आता मित्रत्व 1 किलो असं म्हणतो का आपण? जसं कापड 1 मीटर म्हणतो तसं मित्रत्व 1 किलो, देवत्व 2 किलो
शत्रुत्व अर्धा किलो असं म्हणतो का आपण? नाही, त्यामुळे ते पदार्थवाचक मध्ये जात नाही. तर मित्रत्व, देवत्व, शत्रुत्व ही भाववाचक नामं आहेत. मग आता मला सांगा, मित्रत्व, देवत्व आणि शत्रुत्व या भाववाचक नामांना कोणता प्रत्यय लागलाय? पटकन आन्सर करा, रिप्लाय. या भाववाचक नामांना कोणता प्रत्यय लागलाय? आन्सर द्यायची घाई करू नका. सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचं स्वागत. नावं वाचण्यात वेळ जातो म्हणून मी आज नावं वाचत नाहीये. पुढचं बघा, सातवा प्रश्न. खालील शब्दांपासून भाववाचक नाम तयार करताना अनुक्रमे कोणते प्रत्यय वापरावे? म्हणजे शूर, दादा, शब्द कोणते दिले? शूर, दादा, नवल, खारट. यांना कोणते प्रत्यय लावावे म्हणजे भाववाचक नाम तयार होईल असं म्हणायचं आहे. तर प्रत्यय बघा, 4 नामं आहेत म्हणजे 4 प्रत्यय लागणार, म्हणून 4 ऑप्शन दिलेत. मग लक्षात कसं ठेवायचं? आता शूर या शब्दाला की प्रत्यय लावू शकतो का आपण? शूर की होतं का? नाही होत, म्हणजे हा कट झाला, हा कट झाला. आलं लक्षात? शूर या शब्दाला आपण पण प्रत्यय लावू शकतो का? शूरपण, पण नाही लावू शकत, त्याच्यामुळे हे कट झालं. बरोबर आहे. आता शूरता होऊ शकतं, म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी ताता आहे, पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्याला ताता आहे. आता पुढचा शब्द बघायचा, दादा. दादात्व होईल का? नाही होणार, दादात्व होत नाही, म्हणजे हा पर्याय कट झाला. इलिमिनेशन शिकायचं. दादागिरी होतं, नवलाई होतं, खारटपणा होतं, म्हणजे आपला आन्सर पर्याय नंबर 4 हे योग्य आहे. 7चं आन्सर पर्याय नंबर 4, 3 येत नाही. जसं बघा, शूरपण नाही होत, शूरपणा होतं, दादागिरी होतं, नवलत्व होत नाही, नवलाई होतं. आलं लक्षात? हा तो प्रत्यय तो चुकीचा आहे आणि पण प्रत्यय चुकीचा आहे, त्यामुळे नाही येत. आलं का लक्षात? पण आणि पणा हे 2 प्रत्यय येतात. आपण बोलताना रेग्युलर बोलीभाषेत वापरतो तसा इथं वापर करायचा नाहीये. आलं लक्षात? 8वा प्रश्न बघा, 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नाचं उत्तर द्या. 8व्या प्रश्नाचं, नाम ही शब्दजाती विकारी आहे व विकारी होताना नामाचे सामान्य रूप होते हे विधान. आता इथं बघा व वापरलाय, मगासारखंच आहे. संपूर्ण विधान अचूक, संपूर्ण विधान अयोग्य, पूर्वार्ध योग्य, उत्तरार्ध योग्य असं दिलंय. पटकन उत्तर द्यायचं. नाम ही शब्दजाती विकारी आहे म्हणजे हे बरोबर आहे, योग्य आहे. आणि विकार होताना नामाचे सामान्य रूप होते म्हणजे हे पण बरोबर आहे. नामाचे सामान्य रूप होते म्हणजे कसं? जसं झाड, तर झाड आपण झाडावर असं म्हणतो, झाडवर म्हणत नाही, झाडावर. हे जे झाडा जे काय झाले ते सामान्य रूप आहे, म्हणजे नामाचे सामान्य रूप होते, म्हणजे संपूर्ण विधान बरोबर आहे. मग बरोबर साठी इथे शब्द कुठला वापरलाय? अचूक. अचूक म्हणजेच काय? बरोबर. म्हणून याचा आन्सर असेल पर्याय नंबर 1, संपूर्ण विधान अचूक. बरेच जण इथं फसलेत बघा, बरेच जण फसलेत. बरोबर आहे ना? 9वा प्रश्न बघा, 9वा प्रश्न हँडल करा. 9वा प्रश्न, सारखी ऍड चालू होतात. बरं बघते, मला काय ह्याची कल्पना नाही, काय ऍडजस्टमेंट असते ती मला करायची असेल तर मी करून घेते, मला माहित नाही तेवढं, बघते मी. बघा 9, क्रूर या शब्दापासून भाववाचक नाम तयार करताना कोणते प्रत्यय उपयोगात आणाल? क्रूर या शब्दाला कोणते प्रत्यय लागतील असं म्हणजे इनडायरेक्टली म्हणायचंय. अर्थात ही प्रश्नाची रचना असते आणि त्याच्यामुळं म्हणतात. जसं क्रूरता होऊ शकतं, क्रूरत्व नसतं. क्रूरता होऊ शकतं पण क्रूरत्व नसतं. आलं का लक्षात? पुढचं बघा, क्रूरत्व नसतं आणि ई प्रत्यय लावायचा असेल तर ला असं करायला पाहिजे, क्रूरी नसतं, त्याच्यामुळे हे पण नाहीये. क्रूरता, क्रूर की नसतं, त्याच्यामुळे हे पण नाहीये. आता राहिलं 9,
क्रूर पासून क्रौर्य य प्रत्यय लावला तर क्रौर्य आणि ता प्रत्यय लावला तर क्रूरता, म्हणजे इथं कशी भाववाचक नामं तयार होतील, क्रौर्य असं होईल आणि क्रूरता असं भाववाचक नाम तयार होईल. ही योग्य भाववाचक नाम आहेत. क्रूरत्व नसतं कधी. आलं लक्षात? त्यामुळे पर्याय नंबर 4 हे त्याचा आन्सर असेल. 9व्याचं बऱ्याच जणांनी एक आन्सर दिलेला आहे. मी शेवटपर्यंत वाचा म्हणत होते, नीट आन्सर द्यायची घाई करू नका. बरेच जण मध्येच लेक्चर सोडून जातात, असं करायचं नाही. मी माझा रोज 1 तास काढून इथं लेक्चर घेते. का तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न हँडल करता यावे, जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी, याच्यासाठी चाललेला प्रयत्न असतो. आणि शिवाय आपण हे मोफत घेतोय, कोणतीही त्याला फी नाही घेताय आपण. 10वा प्रश्न बघा. 10वा प्रश्न, कोल्हापूर हे शहर गुळ निर्मितीत आघाडीवर आहे. वाक्यातील पहिला शब्द नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? वाक्यातील पहिला शब्द काय आहे? कोल्हापूर. नामाच्या कोणत्या प्रकारातील येणार? तर कोल्हापूर हे शहराचं नाव आहे, त्यामुळे आन्सर असेल विशेष नाम. 10व्याचा आन्सर आहे 3. 10व्याचा आन्सर आहे 3. आता कितीतरी जणांना हे पदार्थवाचक का वाटते? अरे मी वाक्यातील पुढचं वाचलंच नाहीये तुम्ही. वाक्यातील पहिला शब्द नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? आता वाक्य अख्खं बघितलं तर पहिला शब्द कोण आहे? कोल्हापूर आहे. मग कोल्हापूर हा शब्द पदार्थवाचक नाम होऊ शकत नाही, कारण कोल्हापूर म्हणताना किलो कोल्हापूर म्हणतो का आपण? कोल्हापूर किलो असं म्हणतो का आपण? किलो, लिटर, मीटर वगैरे परिमाण वापरत असतील तर पदार्थवाचक मध्ये टाकायचं. त्यामुळे 10चं 3. पुढे जाऊन आन्सर देऊ नका, काय काय चुकतायत प्रश्न समजून घ्या आधी. 11 बघा. 11 झाडे फार उंच वाढली त्यामुळे इमारत झाकली गेली. काय म्हटलंय? झाडे फार उंच वाढली त्यामुळे इमारत झाकली गेली. वाक्यात सामान्य नामे किती आहेत? पर्याय 3, 2, 1. सामान्य नाम नाही. आता किती आहेत सामान्य नाम? वाक्यात सामान्य नाम म्हणजे झाड हे एक सामान्य नाम आहे. उंच हे सामान्य नाम होत नाही, भाववाचक नाम होतं, त्यामुळे हे होत नाही, हे उभयान्वयी अव्यय आहे. इमारत हे एक सामान्य नाम आहे, म्हणजे 1 आणि 2 ही सामान्य नाम आहेत. म्हणजे आन्सर पर्याय नंबर 2 हे पाहिजे. 2 सामान्य नाम आहेत. 11चं 2. 11चं 2. पुढचं 12. 12 बघा. 12 विशेष नाम ओळखा. विशेष नाम ओळखायचं आहे. मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व यापैकी विशेष नाम कोणतं? मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. आता मोत्या ह्याच्यामधले लेख हे सामान्य नाम आहे, पुस्तक सामान्य नाम आहे, स्त्रीत्व हे भाववाचक नाम आहे, तर मोत्या हे विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 1 11व्याचं. पर्याय क्रमांक 1 11व्याचं. झालं. पुढचं 12व्याचं पर्याय क्रमांक 1 11 म्हणत होते मी. पुढचं प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. 12चं 1 बरोबर आहे सगळ्यांचं. प्रश्न क्रमांक 13. 13 बघा प्रश्न. आमच्या शेजारच्या लक्ष्मी काकू म्हणजे आनंदीबाईच. आनंदीबाई हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? आता आनंदीबाई हे विशेष नाम आहे, मात्र ह्या ज्या लक्ष्मी काकू आहेत, या लक्ष्मी काकूंना उपमा देण्यासाठी आनंदी वापरले. मगाशीच मी ज्या वेळेला नोट्सचं रिव्हिजन घेत होते त्यावेळेलाच सांगत होते की एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला उपमा देण्यासाठी ज्या वेळेला एखाद्या नामाचा वापर करतात त्यावेळेला ते विशेष नाम असलं तरी सुद्धा त्याचा समावेश सामान्य नामामध्ये होतो आणि म्हणून 13चा आन्सर आहे पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4 हे 13चं आन्सर आहे. संदीप खंदारे जरा प्लीज प्रश्न नीट वाचा, म्हणून आधी मी तुम्हाला
थोडस एक्सप्लेन ह्याच्यासाठी केलेलं होतं की तुम्ही लगेच लेक्चर सोडून जावं म्हणून नव्हे, तर थोडं आधी एक्सप्लेन केलं तर तुम्हाला लक्षात येतं, आणि म्हणून मी खटाटोप करून त्या नोट्स शॉर्टकट मध्ये काढलेल्या होत्या. याचं PDF तुम्हाला तुम्हाला मिळून जाईल. पुढचा 14वा प्रश्न बघा. टेलिग्रामला PDF टाकणार आहे मी. 14वा प्रश्न, खालीलपैकी वेगळा पर्याय कोणता? वेगळा पर्याय कोणता खालीलपैकी? वेगळा पर्याय कोणता? वेगळा पर्याय बघा. आता लेखणी हे सामान्य नाम आहे, मैदान हे सामान्य नाम आहे, गाव हे सामान्य नाम आहे, तर पाणी हे पदार्थवाचक सामान्य नाम आहे. म्हणजे सगळेचे सगळे शब्द सामान्य नाम आहेत, परंतु पाणी हे पदार्थवाचक सामान्य नाम आहेत आणि बाकीचे जनरल सामान्य नाम असणारे शब्द आहेत. म्हणून पर्याय नंबर 3 हे त्याचा आन्सर आहे. 14चं पर्याय नंबर 3 हे आन्सर आहे. 14चं पर्याय नंबर 3. व्हेरी गुड. चला 15वा प्रश्न. मी आज प्रश्न जरा पटापट घेते कारण खूपच उशीर होतो. मग 15वा प्रश्न बघा, थोडा मोठा आहे. तुमच्या बुद्धीचा कस लागला पाहिजे, कारण अनेक जण नाही नाम टॉपिक आहे खूप सोपा असतो, त्याच्यात काय एवढं अवघड असतं. डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी सिया टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाऊन टेलिग्राम जॉईन करू शकता. माझं लेक्चर झालं की याची PDF तुम्हाला मिळून जाईल. आलं लक्षात? योग्य पर्याय ओळखा. आता बघा, सामान्य नाम समिती, सोने, शाळा ही सगळी सामान्य नाम आहेत, त्यामुळे हा योग्य आहे. विशेष नाम भारत, ग्रह, पृथ्वी. आता ग्रह हे भारत, ग्रह हे काय होतं? सामान्य नाम होतं. ह्याच्यामध्ये फक्त भारत आणि पृथ्वी ही विशेष नाम आहेत, त्यामुळे हा पर्याय चूक आहे. भाववाचक नाम बघा, क्रूरता, सुंदर, रमणीय हे बरोबर आहे. धातू साधित नाम चालणे, हसणे, वागणे हे बरोबर आहे. त्यामुळे अ, क आणि ड हे योग्य आहेत. मग आपल्याला अ, क, ड योग्य, म्हणून पर्याय नंबर 2 अ, क, ड योग्य. मग अशी कोण IBPS सारखं घ्या म्हणत होते, तर बघा IBPS ला या टाईपचेच क्वेश्चन असतात. फक्त तुम्हाला जे उत्तरासाठी जे पर्याय त्यांनी दिलेले असतात ते 5 असतात, 5 एवढाच फरक असतो. TCS ला 4 असतात आणि चांगल्या लेवलचे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे मला नाही वाटत की तुमची तयारी होणार नाही. खूप चांगली तयारी याच्यातून होईल. 16वा प्रश्न बघा, गटाबाहेरचा शब्द कोणता, म्हणजेच वेगळा पर्याय कोणता? 16वा प्रश्न, गटाबाहेरचा शब्द कोणता किंवा वेगळा पर्याय कोणता? बघा, सौंदर्य, गांभीर्य. हो, युट्यूबला ऑलरेडी एक मी तुम्हाला प्लेलिस्ट बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व व्हिडिओ टाकणार आहे. आलं का लक्षात? गटाबाहेरचा शब्द सौंदर्य, गांभीर्य हे भाववाचक नाम आहेत. घरपण, दादागिरी भाववाचक नाम आहेत. मालकी, चपळाई भाववाचक नाम आहेत. आता सुंदर आणि गार ही पण भाववाचक नाम आहेत. मग ह्याच्यातला वेगळा पर्याय कुठला समजायचा? आता इथं विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे ह्याच्यात वेगळा पर्याय नाही, बाय प्रिंटिंग मिस्टेक काहीतरी झालेलं असेल. पण ही प्रत्यय लावलेली भाववाचक नाम आहेत, ही पण प्रत्यय लावलेली भाववाचक नाम आहेत आणि ही पण प्रत्यय लावलेली भाववाचक नाम आहेत आणि ह्यांना प्रत्ययच नाही, मूळ भाववाचक नाम आहेत. आणि म्हणून पर्याय नंबर 4 हे त्याचा आन्सर आहे. 16व्याचं पर्याय नंबर 4 हे आन्सर आहे. मी त्याची कारण पण सांगते, त्याच्यामुळे माझे एक्सप्लेनेशन जे असेल किंवा जे स्पष्टीकरण असेल ते कृपा करून नीट ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल. आलं का लक्षात? मी उगाच टाइमपास म्हणून एक्सप्लेन करत नाहीये. पुढचं बघा, 17वा विशेष नामे व्यक्तिवाचक तर सामान्य नामे जातीवाचक असतात. विशेष नामे व्यक्तिवाचक तर सामान्य नामे जातीवाचक असतात हे विधान. आता विशेष नामे व्यक्तिवाचक असतात, बरोबर आहे. म्हणजे जसं अक्षय हे मुलाचं नाव आहे, व्यक्तिवाचक आहेत. सामान्य नामे जातीवाचक, मुलगा
तर त्या संपूर्ण मुलगा जातीचा किंवा मुलांचा बोध होतो, म्हणून जातीवाचक असतात. हे विधान संपूर्ण विधान अचूक आहे. बरोबर साठी अचूक हा शब्द वापरतात, ह्याच्यामध्ये घोटाळा होतो. त्यामुळे पर्याय नंबर 2 हे त्याचा आन्सर आहे. पर्याय नंबर 2 हे त्याचा आन्सर आहे 17चं. आलं लक्षात? पुढचं 18 बघा. 18वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या नामांच्या गटाला य प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होऊ शकते? खालीलपैकी कोणत्या नामांच्या गटाला य प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होऊ शकते? तर जसं माणूस, याला माणूसर्य, शत्रूला शौर्य होऊ शकतं. चांगल्याला य प्रत्यय लागू शकत नाही, म्हणजे ह्याला विचित्र शब्द तयार होतील. तसं उदारला औदार्य य प्रत्यय लागल्यानंतर औदार्य. धीरला धैर्य होतं, धीरला इथं औदार्य होतं, उदारला औदार्य होईल. धीरला धैर्य असं होईल य प्रत्यय लागल्यात. आणि गंभीरला गांभीर्य असं होईल तयार. त्याच्यामुळे पर्याय नंबर 2 हे योग्य आहे. 18चं पर्याय नंबर 2. 18चं पर्याय नंबर 2. 19वा प्रश्न बघा. 19वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वाक्यात भाववाचक नामांचा वापर विशेष नामांसारखा केला आहे? खालीलपैकी कोणत्या वाक्यात भाववाचक नामांचा वापर विशेष नामासारखा केला आहे? तर भाववाचक नामाचा म्हटले, मग काय करायचं? तर जसं इथं बघा, माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हटले. आता विश्वास हे काय आहे? भाववाचक नाम आहे, बरोबर आहे. मग मात्र त्याचा विशेष नामासारखा वापर केलाय का? नाही. दुसरं, आमची तारा शाळेत जाते, हेही येत नाही. तो चंद्रापेक्षा तेजस्वी आहे, ह्याच्यामध्ये भाववाचक नाम नाही. आता विश्वास परीक्षेत पहिल्याला, विश्वास हे मूळचं भाववाचक नाम आहे, मात्र इथं व्यक्तीला सांगण्यासाठी केले, आणि म्हणून पर्याय नंबर 3 हे त्याचा आन्सर असेल. 19चं पर्याय नंबर 3 हे आन्सर असणार आहे. 20वा प्रश्न बघा. 20वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नामांचा वापर सामान्य नामांसारखा केला आहे? विशेष नामांचा वापर सामान्य नामांसारखा केलाय. म्हणजे काय करायचं? अशी वाक्य असतील तर कोणतं नाम कुणाला तरी उपमा दिल्यासारखं असतं. जसं बघा इथं, तुमचा मुलगा जणू रामच, म्हणजे मुलाला उपमा कोणाची दिली? रामाची. राम हे मूळचं काय आहे? विशेष नाम, पण उपमा देण्यासाठी वापरले, म्हणून त्याचा वापर कशासारखा झाला? सामान्य नामासारखा झाला. आणि म्हणून आपला आन्सर आहे पर्याय नंबर 1. 20चा आन्सर असेल पर्याय नंबर 1. 20चा आन्सर आहे पर्याय नंबर 1. 21 बघा. 21. धातुसाधित नाम असणारे वाक्य कोणते? धातुसाधित नाम. मग त्या बघायचं की देणाऱ्याने, घेणाऱ्याने, मारणे, जाणे, वागणे, हसणे, बसणे, उठणे असे शब्द असतील ते धातुसाधित नाम असणारे वाक्य. आता अ मध्ये देणाऱ्याने आहे म्हणजे हे आहे. ब मध्ये बघा वागणे आहे म्हणजे हे आहे. याच्यामध्ये नाहीये, ह्याच्यामध्ये पण नाहीये. त्यामुळे अ आणि ब. त्यामुळे आपला आन्सर असेल पर्याय नंबर 2. अ आणि ब. आलं लक्षात? 21चा आन्सर असेल पर्याय नंबर 2. हे मी एक्सप्लेन केलेलं होतं. धातुसाधित नाम देणाऱ्याने देत म्हणजे देणारा, घेणारा, वागणे, चालणे, बसणे असे ज्याच्यामध्ये शब्द असतील ते सर्व काय असतात? धातुसाधित नामाची वाक्य असतात. मग आता इथे सूर्य पूर्वेला उगवला, आईने त्याला मारले, ह्याच्यामध्ये कुठेही काही धातुसाधित नाम वगैरे दिसत नाहीये, बरोबर आहे. मग इथं देणाऱ्याने आहे आणि इथं वागणे ही धातुसाधित नाम आहेत, आणि म्हणून अ आणि ब, म्हणून ह्याचं आन्सर सांगितलं होतं पर्याय नंबर 2. 2 हे त्याचं पर्याय नंबर आन्सर सांगितलेलं होतं. पुढचा 22वा प्रश्न बघा. 22वा प्रश्न. जोड्या जुळवा. प्रकार व नाम यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. प्रकार व नाम. 22वा प्रश्न. आता बघा दवाखाना. 22वा प्रश्न. 22वा. दवाखाना हे काय आहे?
सामान्य नाम आहे, कारण दवाखाने वेगवेगळे प्रकारचे असतात. हवा, हवा हे 1 2 3 4 मोजता येत नाही, म्हणजे हे आहे पदार्थवाचक नाम. म्हणजे 1 चा आन्सर असणार क. मग 1 च क कुठे कुठे आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. म्हणजे हे हा पर्याय कट झाला. इलिमिनेशन शिका. आलं लक्षात? मग हवा ह्याचा आन्सर काय? क. म्हणजे 1 च क तर 2 च अ. 2 च अ कुठे कुठे आहे? आता बघा इथं 2 च अ नाहीये, म्हणजे हा पण कट झाला. राहिले हे 1 आणि 3 आणि 4. आता 3 रडणे हे काय आहे? धातू साधित नाम. म्हणजे 3 च ब. 3 च ब कुठे आहे? इथे आहे. म्हणून पर्याय नंबर 4 इथं नाहीये, म्हणजे हा पण कट झाला. पर्याय नंबर 4 हे त्याचा आन्सर आहे. 22 च 4. 22 च 4. 22 च 4. ओके. पुढचा प्रश्न बघा. 23वा प्रश्न. 23वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वाक्यात समूहवाचक सामान्य नाम आहे? खालीलपैकी कोणत्या वाक्यात समूहवाचक सामान्य नाम आहे? आता समूहवाचक म्हणजे काय? की ज्याच्यातून समूहाचा बोध होतो. जसं बघा, मी काल अर्धा किलो पेढे आणले, ह्याच्यामध्ये समूहवाचक नाहीयेत. अर्धा किलो पेढे हे झालं पदार्थवाचक. पुढचं, आईने दुर्वांची जुडी. जुडी आहे बघा शब्द. म्हणजे ज्या वाक्यामध्ये जुडी, पेंडी, ढीग, रास असे शब्द असतील ती वाक्य समूहवाचक असणार. धान्याची रास बघून शेतकरी आनंदले. रास. हरणांचा कळप जंगलात दिसला. कळप. कळप म्हणजे जुडी, कळप, रास ही समूहवाचक सामान्य नाम आहेत. मग येणार कुठला आन्सर आपलं? अ, क आणि ड. अ, क, ड असं असेल ते आन्सर असणार आहे. सॉरी, अ क ड नाही, ब क ड. ब क ड. पर्याय नंबर 4 ब क ड. पर्याय नंबर 4 ब क ड. 23 चा आन्सर असणार पर्याय नंबर 4 ब क ड. आलं लक्षात? 24 बघा. 24वा प्रश्न. खालीलपैकी पदार्थवाचक सामान्य नामांना लागू होणारे विधान कोणते? खालीलपैकी पदार्थवाचक सामान्य नामांना लागू होणारे विधान कोणते? आता पदार्थवाचक सामान्य नामं कोणती असतात? जी किलो, लिटर, मीटर वगैरे मोजता येणार सारखी ती. जसं बघा, जी सामान्य नामे मोजता येण्यासारखी असतात. मोजता येण्यासारखी नसतात तर ही मोजता येण्यासारखी असतात. म्हणजे कसली? की 1 2 3 4 मोजता येण्यासारखी नसतात ती नव्हे, तर इथं मोजता येण्यासारखी नाही म्हणायला पाहिजे. तर जी सामान्य नामे परिमाणात मोजावी लागतात, तर ही 2. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य आन्सर आहे. 24चं पर्याय नंबर 2. पुढचं बघा. 25वा प्रश्न. 25वा प्रश्न जरा मोठा आहे, त्याचं नीट वाचा. 25वा प्रश्न. 25वा प्रश्न एवढा मोठा आहे. खालील वाक्य वाचून योग्य उत्तर द्या. आता खालील वाक्य म्हणजे तुमचा मुलगा हुशार आहे, त्यांचे रडणे मन हेलावून गेले, त्याचे रडणे. त्या घराजवळ झाड उंच आहे, तुमची सून वेदिका चतुर आहे. आलं लक्षात? मग प्रश्न काय आहे? तर पहिल्या वाक्यातील तिसरा शब्द. पहिल्या वाक्यातील तिसरा शब्द कुठला आहे? हुशार. दुसऱ्या वाक्यातील दुसरा शब्द. दुसऱ्या वाक्यातील दुसरा शब्द कुठला आहे? रडणे. तिसऱ्या वाक्यातील तिसरा शब्द. तिसऱ्या वाक्यातील तिसरा शब्द कुठला आहे? झाड. चौथ्या वाक्यातील तिसरा शब्द. चौथ्या वाक्यातील तिसरा शब्द कुठला आहे? वेदिका. चौथ्या वाक्यातील तिसरा शब्द. अनुक्रमे नामाच्या कोणत्या प्रकारातील आहेत? ही IBPS TCS सारख्या परीक्षांना असतात आणि ह्याच्यामध्ये वेळ घालवणे विद्यार्थ्याचा हा त्यामागचा हेतू असतो. तर बघा, हुशार हे काय आहे? भाववाचक नाम आहे. रडणे काय आहे? धातू साधित नाम आहे. आणि झाड हे काय आहे? सामान्य नाम आहे. आणि वेदिका काय आहे? विशेष नाम आहे. म्हणजे पहिलं कसं आलं पाहिजे? भाववाचक नाम, धातू साधित नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम असं आलं पाहिजे. भाववाचक नाम कुठं कुठं दिसते? हे हा कट होणार पर्याय, हा कट होणार. भाववाचक नाम इथे दिसते आणि त्यामध्ये दुसऱ्या नंबरला काय आलं पाहिजे? धातू साधित. त्यामुळे पर्याय नंबर 4 हे त्याचा आन्सर आहे 25व्या प्रश्नाचं.
25व्या प्रश्नाचं पर्याय नंबर 4 हे त्याचा आन्सर आहे.